तर जगद्गुरू श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामतीचा निरोप घेऊन काटेवाडीच्या दिशेने रवाना झालाय। काटेवाडी या ठिकाणी आल्यानंतर परेड समाजाच्या वतीने धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत केलं जातं आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीकरांचा निरोप घेऊन आता पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला आहे। थोड्याच वेळात हा पालखी सोहळा काटेवाडी या ठिकाणी दाखल होईल। हे वारकरी आपण बघतोय की आता पुढील प्रवास करतायत। ज्यावेळी हा पालखी सोहळा काटेवाडीच्या वेशीवरती दाखल होईल त्यावेळी काटेवाडीचे ग्रामस्थ आणि या ठिकाणचा परीट समाज धोत्रांच्या पायघड्या घालून या पालखी सोहळ्याचे एक अनोख्या पद्धतीने स्वागत करतात। शेकडो वर्षाची ही परंपरा आहे। गावच्या वेशीपासून विसाव्याच्या ठिकाणापर्यंत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी धोत्रांच्या पायघड्या घालून नेली जाते। त्या ठिकाणी काही काळ विसावा घेतला जातो, गावकरी दर्शन घेत असतात आणि त्यानंतर ही जी पालखी आहे ती पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होत असते। याच काटेवाडी गावामध्ये साधारण दुपारी 1 वाजताच्या सुमारास मेंढ्यांचं गोल रिंगण देखील पार पडतं आणि हे रिंगण जे आहे ते पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली असते। नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं आणि हा नेत्रदीपक सोहळा पार पडल्यानंतर हा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात प्रवेश करतो। भवानीनगर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे पालखीचं स्वागत करतात आणि मग इंदापूर तालुक्यातील संसर गावात तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम होईल। देवा राखुंडे, NDTV मराठी, काटेवाडी, बारामती।